नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग कसे आहात सगळे? आय होप सगळेजण मजेत असाल आणि मजेत असायलाच हवं. मग बघा, आम्ही आलो आंबे काढण्यासाठी. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल, मी गुळ आंबा करण्यासाठी हे आंब्याचे आंबे नेले आणि याच आंब्याचे आंबे आता पिकलेत. मग पिकलेले आंबे काढण्यासाठी आम्ही आलो आहोत. तर शेंगा वगैरे काढून झालं. मग म्हणलं चला आंबे काढावं. मग त्या आत्या होत्या, त्या पण काढू लागाय आल्या बरं का. मग काय पूर्वीची आठवण आली. म्हणलं चला झाडावरती चढता येते का बघू. पण झाडावरती काय आम्हाला केल्या चढता येईना. बळबळ चढण्याचा प्रयत्न केला पण तरी पण येईना. मग आईने आणली शिडी. शिडीला धरून वरती चढलो, पण काय करणार, आम्ही दोघीजणी वरती थोडेच आंबे फेकत होतो. एवढे आंबे त्या आत्यांनी एक बांबूला विळा बांधलेला होता, त्या विळ्यानी धरून गदगद गदगद हालून बरेचसे आंबे काढले. त्या म्हणल्या तुम्ही काही कामाच्या नाहीत, झाडावरती चढून सुद्धा एवढे आंबे काढले नाही. आमचं झाडावरती चढले म्हणल्यावर काही शूटिंग वगैरे काढणंच चालू होतं जास्त करून. मग काही बऱ्याच दिवशी लहानपणी बऱ्याचशा झाडावरती वगैरे चढायचं बरं का. बघा आता ही उतरण्याची पाळी आली तर कसं काय हळू धरून धरून उतरणं चालले. तब्येती वाढल्यात ना, त्यामुळे जरा चढणं उतरणं आता जमत नाही बरं का. पहिलं पूर्वीचं जीवन पण वेगळंच होतं बरं का. इकडे झाडाकडे जा, तिकडे इकडली जांभळं आणि इकडल्या आंब्यानं असंच आमचं चालायचं. ते आंबे काढूच तर आम्हाला कळलंच नाही कधी वारं का वारं सुटलं. इतकं प्रचंड वारं सुटलं ना, आम्हाला उतरायला पण येईना. पण उतरलो आम्ही आणि पटकन गमेली भरलेलीच होती. आईने गमेले घेतले आणि पटकन वाळत भुईमुगाच्या शेंगा वाळत घातलेल्या होत्या, त्या गोळ्या करण्यासाठी आलो. पण पोरं पण आमच्यासोबत आली, ती पेट्रोल पंपावरती खेळत होती. त्यांना माहितीच नाही आम्ही गेलेले. मग त्यांना आवाज देऊन बोलवलं. पन्नाचो त्यांना ओरडले आधी, कारण का इतकं वारं सुटलेलं नाही, एखादं लहान मूल उडून जाईन. काकाला फोन करून सांगावं लागा नाही, येऊ नका मग वाचल्या ह्याच्यात. मग पटकन सगळ्यांनी मिळून शेंगा वगैरे गोळा केल्या. पण इतकी भीती वाटत शेंगा वगैरे गोळा केल्या ना, खूप म्हणजे खूप भीती वाटत होती. पण सगळं व्यवस्थित झालं बरं का. भुईमुग पण काढायचं झाला आणि शेंगा पण आत घेऊन झाल्या आणि नंतर वारं कावर सुटलं. थोडंसं त्रास झाला पण बरं वाटलं मनाला, कारण का सगळं व्यवस्थित आधी झालं. मग आणि आता पावसाचंच वातावरण, म्हणजे आता इथून पुढे पाऊसच चालू होतं, त्यामुळे त्याला तरी काय म्हणायचं. बरं झालं आंबे तरी काढून आणले, नाही तर वाऱ्याने आंबे पडून खराब पण झाले असते. बघा नंतर वारं कावर वगैरे शांत झालं तर बाहेर येऊन बघतोय तर बघा आमचं बदामाचं झाड अर्ध्यातूनच तुटून खाली पडलं होतं. बघा मग असं वारं कावर वगैरे सुटलं तर बाहेर खरं तर कोणी फिरूच नाही बरं का. मग अशा दुर्घटना घडतात. मग ते पाहण्यासाठी आम्ही आलो तर बघा पोरांची कशी मस्ती चालली. घरच्या शेंगा वल्ल्या शेंगा होत्या. मग काय आईने काढल्या शेंगा उकडायला. शेंगा उकडून मग ते उन्हाळ्या म्हणजे वर्षभर साठवून ठेवायच्या, उकडून मीठ टाकून उकडून त्याला वाळून उपवासाला वगैरे खाण्यासाठी ठेवायच्या. हे शेंगा पण वाळत घातलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी परत वाळत घातल्या. वल्ल्या शेंगा असल्यामुळे त्याला 2-3 दिवस ऊन द्यावं लागतं. मग दुसऱ्या दिवशी आबा म्हणले वाऱ्याने आंबे वगैरे पडलेत ते घेऊन या. मग आम्ही दोघी पण आलो आंबे आणि नारळ आणण्यासाठी. बरेचसे एक गमेलं, म्हणजे वरती आम्हाला आंबे काही जास्त वरती होते ते काढायला आले नाहीत, त्याच्यामुळं एक गमेलं गावलं ना, अजून 1-2 गमेली वरती निघतील ते नंतर काढायचे. आणि मग नारळ पण 7-8-10 नारळ पण गावले, ते घेऊन आम्ही चाललो. मग ऊसाच्या कडेकडेने भीती पण वाटत होती बरं का, कारण का ऊस आता बराचसा वाढला आहे. आणि बघा हे कसं मोडून पडलेलं झाडे वगैरे सुकलेलं कसं. तिकडून आलो की म्हणलं चला शेंगा भरून घ्यावं, परत पाऊस वगैरे आला तर. आणि संध्याकाळ पण व्हायला लागलेली, त्यामुळे पटपट असं शेंगा भरायचं काम चालूच होतं. या शेंगाला सारखंच ऊन द्यावं लागतं, म्हणजे ऊन द्यायचंच असतं. चांगल्या पूर्ण वाळल्यानं मग खराब होत नाही, बुरा वगैरे लागत नाही. मग वर्षभरासाठी साठवून ठेवायच्या, म्हणून आम्ही ऊन देतोय. आता 2 दिवस तर दिलं, 2 दिवस तर ऊन दिलं बरं का. मग तिसऱ्या 3-4 दिवस अजून 2 दिवस द्यायचं आणि मग नंतर भरून वगैरे पॅक करून ठेवून द्यायच्या, म्हणजे वर्षभराचं टेन्शन नाही. तोपर्यंतच आमच्या इथं एक काका आलते, त्यांनी आणले होते जांभळं. मग काही जांभळं खाण्यावरती जांभळावरती मन गेलं. मग घेतली ना खायला, मस्त लागत होती बरं का. आद्विक म्हणत होता मम्मा मला पण दे ना गं जांभळ. आमच्या इथं पूर्वी लहानपणी ना तिकडं माहेरी शेजारीचे एक जांभळ होते, तर आम्ही जायचो आणि घरी पण न्यायचो, म्हणजे घरी पण आणायचो आणि शाळेत पण न्यायचो. बघा ही पोरं कसं काय काम करतात ते. मग ही दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बरं का. इतका अंधार पडायला लागलेला, आईनला उरकत नव्हतं. मग म्हणलं चला थोडीशी मदत करावी, म्हणून आले शेंगा निवडायला. आईने उपणून वारा सुटलेलं तेव्हा शेंगा उपटण्या आणि बारक्या बारक्या शेंगा बाजूला काढल्या आणि नंतर त्या कुठून त्याचे शेंगदाणे काढणार होते. चला तर मग कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच सांगा. बाय बाय.